डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक, मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत. त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे. शोधनियतकालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली. आजवर त्यांची 77 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. विश्वकर्मा पब्लिकेशन, प्राजक्त प्रकाशन, जिजाई प्रकाशन, सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत. तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे. त्यांचे अनेक दैनिकातून, नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते. साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या. अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. चला तर मित्रांनो, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक, साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल. मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, आज आपण समुद्रमंथन या विषयावर थोडक्यात माहिती पाहू. ही सगळी माहिती जी आहे आपल्या भारतीय पुराणांमध्ये येते, अनेक पुराणांमध्ये येते आणि सुरासुर संग्राम या नावाने सुद्धा काही माहिती येते. देवासुर संग्राम असंही त्याला म्हणतात. तर म्हणून सुरासुर आणि देवासुर यात काय फरक आहे आणि विशेषतः समुद्रमंथनाशी त्याचा काय संबंध आहे, ही माहिती या ठिकाणी पाहूया. सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करणं आवश्यक आहे, कारण बरेचदा जे आपले प्रेक्षक आहेत ते तक्रार करतात की तुम्ही हिंदू धर्माबद्दलच बोलता किंवा सनातन धर्माबद्दल बोलता. या दोन शब्दाबद्दल थोडक्यात स्पष्टीकरण करतो आणि मग पुढे जातो. एक तर हिंदू हा शब्द पूर्ण भारतात प्रचलित आहे आणि बहुतांश लोक स्वतःला हिंदू धर्मीय मानतात. मग सनातन शब्द आला कुठून आणि त्याची गरज का निर्माण झाली, याकडे थोडं लक्ष वेधतो. कारण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रभू विरुद्ध कुंटे ह्या दोन राजकीय लोकांमध्ये झालेल्या वादातून कोर्टात जी केस गेली उच्च न्यायालयात आणि पुढे सर्वोच्च न्यायालयात, तर त्यात हा निर्णय लागला की हिंदू नावाचा धर्म नाही. म्हणजे हिंदुत्वाच्या नावाने मतं मागणं काही गैर नाही, काही हिंदुत्व ही संस्कृती आहे. आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने एक गोंधळ केला आपल्या निर्णयामध्ये, जो दरवेळेस होत राहतो आणि प्रामुख्याने तो संभ्रम आहे आपल्या भारतीय लोकांमध्ये आणि हिंदू लोकांमध्ये की हिंदू म्हणजे काय. तर त्याचं उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हिंदू हा धर्मही आहे आणि संस्कृतीही आहे. पण जेव्हा धर्म म्हणून त्याचा वापर होत असेल तेव्हा तो गैर आहे आणि बेकायदेशीर आहे. आणि हिंदुत्व शब्द हा धर्म या अर्थाने वापरत असाल तर तुमच्या निवडणुका रद्द होऊ शकतात. आणि हिंदू ही संस्कृती आहे आणि ती संस्कृती पूर्ण भारताची आहे, भारताबाहेर ती पसरलेली आहे, आपण आता मानतो. आता या दोन गोष्टी आपण जर पाहिल्या तर लक्षात येईल आपल्या की हिंदू हा धर्म नाही हे सूत्र काही लोकांनी आपल्या सोयीसाठी पकडलं. एकीकडे हिंदुत्व ही संकल्पना वापरायची, शब्द वापरायचा आणि हिंदूंच्या नावाने संघटित करायचा आणि मतं घ्यायची, हा जो राजकारणी लोकांचा डाव आहे गेल्या 30-40 वर्षांमध्ये आपण हे सातत्याने पाहतोय. कारण ह्या घटना साधारणतः 38 वर्षापूर्वीच्या आहे, म्हणजे 40 वर्ष आता होत आली. 87-88च्या दरम्यान ह्या घटना घडल्या. त्या सगळ्या घटनांचा मी साक्षी आहे आणि त्यावर मी लिखाण सुद्धा केलंय, त्यामुळे मला ते माहित आहे, ते निवाडे सुद्धा माहित आहे. तर जेव्हा हा निवाडा लागला तेव्हा राम जेठमलानी हे भारतीय जनता पार्टीचे वकील होते आणि पुढे ते खासदार झाले वगैरे वगैरे, त्यांना मंत्री व्हायचं होतं, नाही होता आलं. तर त्यांनी तो निर्णय स्वीकारला. त्यांनी स्वीकारल्यामुळे लालकृष्ण अडवाणी हे भारतीय जनता पार्टीचे एक मोठे नेते, वरिष्ठ नेते, त्यांनी सुद्धा तो निर्णय स्वीकारला आणि ते म्हणाले की हिंदू हा काही धर्म नाही. अलीकडे आपले जे प्रधानमंत्री आहे नरेंद्र मोदी, ते वारंवार सांगतात की हिंदू हा धर्म आहे, हे आम्ही मान्य करत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने तसा निर्णय दिलाय. आता हे सगळं वरच्या पातळीवर, राजकीय पातळीवर आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या पातळीवर ह्या घटना घडल्यामुळे जे भारतीय जनता पार्टीशी संबंधित आहेत, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, ते लोक असं म्हणतात की हिंदू हा धर्म नाही. आणि मग सनातन शब्द आलेला आहे.
आणि सनातन शब्द आताच आलेला असं नाही, कारण मी यापूर्वी एकदा सांगितलंय की मी लहानपणी प्रवचन वगैरे ऐकायला जात होतो. तर त्या ठिकाणी विश्व हिंदू परिषदचे किंवा हिंदू महासभेचे लोक असायचे, आयोजकांपैकीच असायचे. तेव्हा ते शेवटी काही घोषणा द्यायचे. त्या धर्म की ही जय हो, अधर्म का नाश हो, गोहत्या बंद हो, ह्या दोन तीन घोषणा असायच्या. तर सगळ्यात शेवटी सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय अशा प्रकारची घोषणा असायची. आता ह्या गोष्टीचा अर्थ त्यावेळेस मला कळला नाही. पण आता जेव्हा अशा प्रकारचे वाद उपस्थित होतात आणि विशेषतः या माझ्या भाषणानंतर काही लोक प्रश्न विचारतात, तेव्हा त्याची उत्तरं देणं आवश्यक आहे. कारण हा गोंधळ चालू राहणार आहे. आपापल्या सोयीने लोक तो गोंधळ करणार आहेत. कारण आता हिंदू या शब्दाला राजकीय अर्थ आलेला आहे. नव्याने सनातन हा शब्द जो प्रचलित होतोय त्यालाही राजकीय अर्थ आहे. आणि तो राजकीय अर्थ हिंदूंच्या विरोधात कसा आहे हे या ठिकाणी मला सांगायचं. तर सत्य सनातन हा शब्द मी लहानपणी ऐकला. म्हणजे सत्य म्हणजे खरं, सनातन म्हणजे शाश्वत, जे खूप काळ टिकून आहे, बऱ्याच काळापासून टिकून आहे. तर किंवा नित्य नूतन हा एक शब्द आहे. जसं ज्ञानेश्वरीमध्ये शिव पार्वती संवादामध्ये शिव पार्वतीला म्हणतो, नित्य नूतन रूप तुझे, म्हणजे तुझं रूप हे नित्य नूतन आहे. नवी म्हणजे आपली बायको आपल्याला चांगली वाटणं, सुंदर वाटणं हे आदर्श पतीचं लक्षण आहे. आणि शिव हा आदर्श पती आहे. ज्ञानेश्वरांचं लग्न झालं नव्हतं, पण त्यांना शिवाबद्दल अतिशय आदर होता, कारण ते शैव संप्रदायातले होते. आज वैष्णव संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीला महत्व आलंय, वारकरी त्याला अतिशय महत्वाचं स्थान देतात, ज्ञानेश्वरांनाही माऊली म्हणतात. हे जरी एक वास्तव असलं तरी मुळात जे ज्ञानेश्वर होते ते काश्मीरी शैव संप्रदायातले होते. काश्मीरी शैव संप्रदाय हा अतिशय प्राचीन आहे. अभिनवगुप्त नावाचा एक मोठा विद्वान त्या संप्रदायात होऊन गेला आणि त्यांनी जे काही तत्वज्ञान मांडलं, पुढे त्यांनी साहित्यशास्त्रही मांडलं, साहित्यशास्त्रातही तत्वज्ञान मांडलं. तर हा जो भाग आपण पाहिला तर लक्षात येतं की शैव तत्वज्ञान हे भारतातलं मूळ सगळ्यात जुनं तत्वज्ञान आहे. आणि त्यामध्ये नित्य नूतन किंवा सनातन हा शब्द आलेला आहे. आणि आता जो शब्द आपण वापरतो सनातन, तो वैदिक या अर्थाने वापरतो. आणि वैदिक आणि शैव यांच्यातला संघर्ष फार मोठा आहे. पुढे शैव आणि वैष्णव यांच्यातही संघर्ष फार मोठ्या प्रमाणात झाला. त्याचं रूप पुढे कसं होतंय आपण पुढल्या भागात पाहूया, कुंभमेळा या भागामध्ये पाहूया. त्याच्या आधी आपण सनातन शब्दावर थोडक्यात मी सांगतो की हा शब्द बुद्धांनी सुद्धा वापरलेला आहे. आणि भगवान रजनीश, आचार्य रजनीश या नावाने जे प्रसिद्ध होते, आता त्यांना आपण ओशो म्हणतो, त्यांनी काही व्याख्यानं एस धम्म सनातनो या शीर्षकाखाली दिली. हा धर्म सनातन आहे असं बुद्धाचं म्हणणं आहे. मी बौद्ध तत्वज्ञान सांगण्याकरता ही व्याख्यानं ओशोनी दिली आणि त्याचं ग्रंथामध्ये रूपांतर झालेलं आहे. त्याच्या आधारे आता जे बौद्ध आहेत, म्हणजे काही लोक हा प्रश्न विचारतात, नवबौद्धाबद्दल बोला, मुस्लिमांबद्दल बोला, ख्रिश्चनांबद्दल बोला. तर चांगली गोष्ट आहे की आपल्याला सगळ्या धर्माची माहिती जाणून घ्यायची इच्छा आहे आणि मीच सांगावी अशी अपेक्षा आहे. याचा अर्थ माझ्यावर तुमचा विश्वास आहे, त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. आणि मग ह्या नवबौद्धाबद्दलही बोलेल मी, प्रश्नच नाही. आता नवबौद्ध शब्द काही आता वापरात नाही आहे आणि सरसकट निर्णय झालेला आहे न्यायालयाचा की बौद्ध हा शब्दच वापरायचा. आपण नवबौद्ध शब्द केव्हा वापरतो, तर जेव्हा नव्याने बौद्ध धर्माचा स्वीकार महाराष्ट्रातल्या काही लोकांनी मोठ्या प्रमाणात केला होता आणि ते महार होते प्रामुख्याने. म्हणून अस्पृश्यांकडे पाहण्याचा एक विकृत दृष्टिकोन जो इतरांचा, जे स्वतःला सवर्ण मानतात, ते अशा प्रकारचा प्रश्न विचारतात. पण खरं म्हटलं म्हणजे अस्पृश्य मानले गेलेले लोक जे होते भारताचे, ते मूल निवासी होते. आता मूल निवासी शब्द सुद्धा राजकीय आहे. मूल निवासी कोणीच नाही असं आता लोक म्हणायला लागले. कारण भारतात सगळ्यात पहिल्यांदा जो वर्ग आला 50,000 वर्षांपूर्वी, तो प्रोटो ऑस्ट्रलाइट लोकांचा. प्रोटो ऑस्ट्रलाइट लोक हे ऑस्ट्रेलियातून आले आणि त्यांचं मूळ तसं आफ्रिकेत आहे. पण आपल्या सगळ्या धर्मावर किंवा संस्कृतीवर ऑस्ट्रेलिया किंवा आफ्रिकेचा प्रभाव आहे. आणि ऑस्ट्रेलिया खंड पूर्वी भारत खंडाला लागूनच होता. नंतर त्याचं विघटन झालं, विभाजन झालं, त्यामुळे बरेच अवशेष आपल्याकडे हे ऑस्ट्रेलिया खंडातले आणि आफ्रिका खंडातले आढळतात. तर हे एक भौगोलिक वास्तव आहे. दुसरी गोष्ट, इतिहास तज्ञांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे की प्रोटो ऑस्ट्रलाइट नावाचे लोक भारतात 50,000 वर्षापूर्वी आले. त्यानंतर इसवी सनापूर्व 30,000 वर्षापूर्वी साधारणतः, किंवा आतापासून 30,000 वर्षापूर्वी, हा मोठा कालखंड असल्यामुळे अंदाजे आपण त्याच्याकडे पाहतो. या 30,000 वर्षापूर्वी आपल्याकडे ऑस्ट्रलाइट लोक राहिले. ऑस्ट्रलाइट नावाचा एक समुदाय होता.
आता अलीकडे वंश ही संकल्पना कालबाह्य ठरवलेली आहे मानव वंशशास्त्रज्ञांनी. म्हणून मानव वंश शब्द वापरत नाही. मानवशास्त्र हा शब्द आजकाल अँथ्रोपॉलॉजीसाठी वापरतात, कारण वंश ही संकल्पनाच कालबाह्य झाली, रेस ही संकल्पनाच कालबाह्य झालेली आहे. आणि विशेषतः वंश शब्द जो संस्कृतमध्ये वापरतात तो कुटुंब या अर्थाने वापरतात. एका कुळामध्ये खूप कुटुंब असतात आणि त्या कुळाचं चिन्ह असते वगैरे वगैरे, त्यावर आपण चर्चा बरेचदा केलेली आहे. त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करत नाही. जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा, पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा, त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा. डॉक्टर अशोक राणा यांच्या या 3 पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा. विश्वकर्मा पब्लिकेशन 020 24 52 55 38. तर आपण ज्या सनातन धर्माबद्दल चर्चा करतोय तो धर्म, त्या धर्माचा पहिला उल्लेख, सर्वात जुना उल्लेख जो आढळतो तो बौद्ध ग्रंथामध्ये आढळतो. म्हणून बौद्धांचा आग्रह आहे की आमचा धर्म सनातन आहे. आणि जे लोक नवबौद्ध त्यांना म्हणतात त्यांचाच आग्रह आहे, नवबौद्धांचाच आग्रह आहे. नवबौद्धामध्ये महाराष्ट्रामध्ये महारांची संख्या मोठी आहे आणि उत्तर भारतामध्ये किंवा मध्य भारतामध्ये चांभार आणि त्यातल्या त्यात जाटव, चांभारामधली जे जाटव नावाची जात आहे ते बौद्ध मोठ्या प्रमाणात झाले. आणि जो उत्तर भारताचा दुसरा भाग आहे म्हणजे गया किंवा त्या तो परिसर जो आहे बिहारचा परिसर, त्या परिसरामध्ये ब्राह्मण लोक हे बौद्ध आहेत. तेव्हा आता नवबौद्ध शब्द जर आपण वगळायचा असला आणि बौद्धच वापरायचा असला, कारण ते सांगितलं आहे न्यायालयाने नवबौद्ध वापरायचा नाही, तर बौद्ध वापरायचं असेल त्यात ब्राह्मण सुद्धा येतात, जाटव सुद्धा येतात आणि महार सुद्धा येतात. किंवा जे हे प्रश्न विचारतात त्यांच्यासाठी ही माहिती आहे, त्यांना माहिती नसेल तर. आणि जे नवबौद्धाबद्दल बोलत नाही अशी तक्रार करतात तर त्यांच्यासाठी मी एवढं स्पष्टीकरण दिलं. तर अशा तऱ्हेने सनातन शब्दाचा पहिला उल्लेख बौद्धांमध्ये येतो. त्या बौद्धांनी आग्रह केला की आमचा धर्म सनातन आहे. आता बौद्धांचा गोंधळ असा आहे की त्यांना बौद्ध धर्माचाच नीट आता परिचय नाही आहे आणि मग एखादा शब्द पकडून त्याच्या मागे ते धावतात. तसंच ते कुंभमेळ्याच्या बाबतीत आता जी काही विधानं बौद्ध लोक करतायत ती गोंधळातलीच आहे. कारण कुंभमेळ्याचा प्रारंभ हा हर्षवर्धनाच्या काळात म्हणजे इसवी सनाच्या 7व्या शतकाच्या पूर्वार्धात झाला आणि त्याचा उल्लेख हा ह्युएनसांग यॉनचुंग या असा त्याचा उच्चार करतात. तर ह्युएनसांगच्या प्रवास वर्णनात आहे, सगळ्यात मोठा प्रवास वर्णनकार तो होता. जास्तीत जास्त काळ तो भारतात राहिला, साधारणतः 13 ते 17 वर्ष तो राहिला आणि त्या काळात त्यांनी इथल्या बौद्ध धर्माचा अभ्यास केला, इथल्या लोकांचा अभ्यास केला आणि त्याची टिपणं घेतली, त्याच्या नोंदी घेतल्या. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट कळली की सम्राट हर्षवर्धन जो बौद्ध राजा होता त्यांनी अलाहाबाद, आता अलाहाबाद आपण म्हणत नाही, आता पूर्वी सुद्धा त्याला अलाहाबाद म्हणत नव्हते, प्रयाग त्याचं नाव होतं. आणि त्या ठिकाणी काही साधूंना गोळा केलं असं त्यांनी म्हटलंय आणि त्यांना एकत्र केलं आणि तिथे लोक आंघोळीला गेले गंगा आणि यमुनेच्या त्या संगमावर, अशा प्रकारचा उल्लेख आहे. पण त्याला कुंभमेळा म्हटलेलं नाही. कारण सम्राट हर्षवर्धन दरवर्षी प्रयागला मोठ्या प्रमाणात दान दक्षिणा करीत असे आणि अशी एक दंतकथा आहे की सर्व काही तो देऊन टाकत असे, त्याच्याकडे काही शिल्लक नसे, पुन्हा तो नव्याने संपत्ती गोळा करीत असे. असा एक राजा भारताच्या इतिहासात होऊन गेला. म्हणून बौद्ध लोक दावा ठोकतात की हा बौद्धांचा आहे, कुंभमेळा बौद्धांचा आहे. आणि हिंदू किंवा स्वतःला सनातन म्हणणारे म्हणतात नाही नाही हा आमचा आहे. तर ठीक आहे, तो सर्वांचाच आहे असं आपण गृहीत धरू. बौद्धांनी आग्रह करण्यात धोका असा आहे की मग जे बौद्ध झालेले लोक आहे ते त्या प्रयागच्या, आता प्रयागराज नाव त्याचं आहे त्या अलाहाबाद जिल्ह्यातलं, तिथल्या त्या 2 नद्यांच्या संगमामध्ये, ह्युएनसांगच्या प्रवास वर्णनात 2 नद्यांचा उल्लेख आहे, त्रिवेणी संगम हा उल्लेख नाहीये. तर अशा तऱ्हेने त्या ठिकाणी जाऊन ते स्नान करणार आहेत काय हा एक प्रश्न. आणि पापपुण्याची संकल्पना जी बुद्धाने नाकारली ते स्वीकारून आपली पाप नाहीशी होणार असं समजणार काय, हा बौद्धांसाठी प्रश्न आहे. जे आग्रह करतात की हा कुंभमेळा बौद्धांचा आहे, नुसतं म्हणून चालत नाही, तुम्ही कृती केली पाहिजे. त्या कृतीबद्दल आपण नंतर पुढच्या भागात बोलूया, ती कृती कोणत्या प्रकारची आहे आणि योग्य आहे की अयोग्य हा नंतरचा भाग. तर आता या ठिकाणी कुंभमेळ्याशी संबंधित एक गोष्ट जी सांगितली जाते ती समुद्र मंथनाची गोष्ट सांगितली जाते, त्याकडे आपण लक्ष वेधूया. तर सनातन शब्दाबद्दल मी आधीच सांगितलं की तो शब्द नित्य नूतन या अर्थाचा आहे, प्राचीन याही अर्थाचा आहे. मग कोणता धर्म प्राचीन आहे आणि कोणता धर्म अलीकडला आहे याची चर्चा आपण अनेक धर्मांचा अभ्यास किंवा इतिहास जेव्हा पाहणार आहोत आपण,
म्हणजे बुद्धाच्या आधी कोणते धर्म होते, कोणत्या प्रकारचे संप्रदाय होते, बुद्धाच्या नंतर कोणत्या संप्रदायांची निर्मिती झाली किंवा बुद्ध कोणत्या संप्रदायाचे वाहक होते, या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण करू. कारण इतिहासकारांनी बुद्धाला एक केंद्रबिंदू मानलेला आहे. जसं येशू ख्रिस्त हा युरोपमध्ये केंद्रबिंदू मानून येशू ख्रिस्ताच्या पूर्वी, येशू ख्रिस्ताच्या नंतर अशा प्रकारची कालगणना करण्याची पद्धत अजूनही आहे इतिहासकारामध्ये. इसवी सन पूर्व, इसवी सनानंतर असं आपण म्हणतो. तसं बुद्धपूर्व आणि बुद्धानंतर असं सुद्धा म्हणण्याची एक पद्धत इतिहासकारामध्ये आहे. म्हणून त्याचाही परिचय आपल्याला होणं आवश्यक आहे. आणि तो आपण अगदी निकोपपणे घेऊया, कोणती एक बाजू न घेता. एक वास्तव या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. ते वास्तव फार महत्वाचं आहे. ते आहे समुद्र मंथनाचं वास्तव. कारण कुंभमेळ्याच्या ज्या 4 जागा ठरवल्या, म्हणजे आता जे अनेक लोक चर्चा करतायत युट्यूबवर अनेक ठिकाणी, ते सांगतात की हर्षवर्धनांनी मग लोकांना एकत्र केलं, पण त्याला कुंभमेळा म्हटलं नाही. पण नंतरच्या काळात, म्हणजे आता पासून 500 वर्षापूर्वी साधारणतः सम्राट अकबर, सम्राट हर्षवर्धन हाही सम्राट होता, सम्राट अकबर हाही सम्राटच होता. तर त्यांनी त्याची बायको हिंदू होती, ते सगळ्यांनी मान्य केलंय. आणि त्यावर अनेक सिनेमे वगैरे निघाले, जोधा अकबर सारखे, मुघल आझम वगैरे अनेक सिनेमे निघाले. तर अशा तऱ्हेने या सिनेमामध्ये त्यांनी इतर धर्मांचाही आदर केला होता, असा संदेश आपल्याला त्या चित्रपटातून दिसतो. त्या टीव्ही मालिका किंवा काही कादंबऱ्या, कथा, नाटकं यातून तो आपल्याला मिळालेला आहे. तर जोधाबाई त्याची पत्नी होती आणि ती कृष्णाची भक्त होती, अशा प्रकारची माहिती मिळते. तर सम्राट अकबरांनी दिने इलाही नावाचा जो धर्म स्थापन केला, त्यामध्ये सर्व धर्माची जी चांगली तत्व आहेत, शाश्वत तत्व आहेत, त्याचा समावेश केला होता. म्हणजे तो इस्लामच्या विरोधात होता काय तर नाही, हिंदूंच्या विरोधात होता काय तर नाही. तर त्याला हिंदू आणि इस्लाम यात फरकच वाटत नव्हता मुळात. आणि त्यामुळे त्यांच्यातल्या चांगल्या तत्वांचा समावेश करून त्यांनी दिने इलाही नावाचा धर्म स्थापन केला आणि त्याच्या दरबारातल्या काही लोकांनी तो स्वीकारल्याचे उल्लेख आढळले. तर अशा तऱ्हेने तो एक सुधारक होता, इस्लाम मधला तो सुधारक होता. आणि त्यांनी मग अलाहाबाद, आपण ज्याला म्हणत होतो पूर्वी, आता प्रयागराज म्हणतो. प्रयाग शब्दाबद्दल थोडंसं मी स्पष्टीकरण करतो, म्हणजे आपल्याला कळेल त्याचा अर्थ. याग या शब्दाचा अर्थ होतो यज्ञ. योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी, दंभ धर्म, असं ज्ञानेश्वरांच्या हरिपाठात म्हटलंय. योग आणि यागामध्ये काही अर्थ नाही आहे. म्हणजे हे जे सुधारक आहेत आपल्याकडले, महाराष्ट्रातले मोठे सुधारक म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, त्यांनी यागाला नाकारलं, योगालाही नाकारलं. आता हा याग मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी होत असे त्याला प्रयाग म्हणतात. हा जो पूर्वपद आहे, हे पूर्वपद जे आहे ते प्रकर्ष या अर्थाने, प्रकर्ष म्हणजे मोठ्या प्रमाणात, म्हणजे अध्यापक प्राध्यापक, प्राध्यापक मोठा, अध्यापक लहान, आचार्य प्राचार्य, अशा तऱ्हेने हे पूर्वपद लागलं की त्याचा अर्थ तो मोठ्या प्रमाणात, म्हणजे मोठ्या संख्येने, असा त्याचा साधा सरळ अर्थ आहे. याचा एक अर्थ असा होतो, प्रयाग हे नाव जर इतकं जुनं असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यज्ञ होत असावेत. आणि यागाचा अर्थ निवड यज्ञ असाच होत नाही, अनेक प्रकारचे धार्मिक विधी होत असावेत आणि अनेक धर्माचे लोक तिथे एकत्र असावेत, चर्चा करत असावेत. आणि त्याच्या जवळच 1 तासाच्या अंतरावर वाराणसी आहे. वाराणसी तर हे अतिशय प्रसिद्ध आहे, शिवाचं स्थान म्हणून ते प्रसिद्ध आज आहे. पण बौद्धांचंही स्थान ते होतं, म्हणजे अनेकांनी त्याला महत्वाचं केंद्र मानलं. वाराणसीला आपण काशी म्हणतो, इंग्रजांनी ज्याला बनारस म्हटलं, तो एक शब्द आहे. बनारस हिंदू विद्यापीठ इथे आहे. तर ते अलाहाबाद पासून 1 तासाच्या अंतरावर आहे. 3 वर्षांपूर्वी मी अलाहाबादला गेलो होतो. आमच्या कुटुंबात एक लग्न होतं त्या ठिकाणी, त्या निमित्तानं गेलो होतो. आणि खरं म्हटलं म्हणजे जवळच ती काशी असून मला जाता आलं नाही, कारण इतर कामात गुंतल्यामुळे. पण मी जाईल केव्हा तरी काशी, मलाही पाहायचं आहे, बनारस पाहायचं आहे. कारण ज्ञानाचं केंद्र, चर्चांचं केंद्र, वादविवादाचं केंद्र आणि खुलेपणाचं केंद्र म्हणून वाराणसी प्रसिद्ध आहे जगाच्या पाठीवर. तसं अलाहाबाद सुद्धा एक महत्वाचं केंद्र आहे. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादविवाद, चर्चा होत असाव्यात. म्हणून सम्राट अकबरांनी काय केलं की त्या सगळ्या साधू संतांना एकत्र केलं. म्हणजे हर्षवर्धनाचा संदर्भ तर आहेच. हर्षवर्धनानंतर सम्राट अकबरांनी एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं, ज्याप्रमाणे हज हे अतिशय महत्वाची यात्रा इस्लाममध्ये आहे, तशा प्रकारची यात्रा आपण या ठिकाणी भरूया. मग काही साधू संत, विद्वान, चर्चा करणारे लोक होते. त्यांनी सांगितलं की बा एका ठिकाणी सगळे भारतातले लोक एकत्र कसे येतील, म्हणून आपण 4 ठिकाणं निवडू. त्यात मग एक ठिकाण महाराष्ट्रातलं नाशिक आहे, ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. सिंहस्थ पर्वणी वगैरे त्याला म्हणतात. आणि सिंहस्थ पर्वणीचा विरोध तुकाराम महाराजांनी सुद्धा केलाय, वेगळ्या कारणाने. ती चर्चा आपण करू नंतर केव्हा तरी.
तर अशा तऱ्हेने ही सिंहस्थ पर्वणी आली आणि न्हाव्या भटा झाली दाणी, म्हणजे त्यांना चांगला काळ आला असा न्हाव्यासाठी म्हणजे लोक टक्कल करतात म्हणून, आणि भटांना पूजा करायला मिळते, पैसा मिळतो म्हणून अशा तऱ्हेने तुकारामांनी त्या पर्वाचा सुद्धा विरोध केलेला आहे. आता या ठिकाणी जे सम्राट अकबराने एक प्रयत्न केला, तर त्यानुसार साधू संतांनी त्याला प्रतिसाद दिला आणि 4 ठिकाणं निवडली. त्यातलं उज्जैन हे मध्य भारतातलं ठिकाण आहे, प्रयाग हे उत्तर भारतातलं ठिकाण आहे, हरिद्वार हे उत्तराखंड आपण ज्याला आज आपण म्हणतो तिथलं ठिकाण आहे, आणि महाराष्ट्रातलं नाशिक आहे. तशी 4 ठिकाणं निवडली आणि त्या ठिकाणी मग अशा तऱ्हेने वेगवेगळे जे आखाडे किंवा वेगवेगळे जे मठ होते, महंत होते, ते लोक एकत्र यायला लागले दर 12 वर्षांनी. दर 12 वर्षांनी हा भरणारा कुंभमेळा हा अशा तऱ्हेने एकत्रीकरण, स्नेह संमेलन, गेट टुगेदर, ज्ञानाचं आदान प्रदान अशा कामासाठी तो होत असावा. तर सम्राट अकबरांनी त्या ठिकाणी किल्ला बांधलाय. तो किल्ला मी पाहिला, आतून नाही पाहता आला कारण त्या ठिकाणी मिलिटरीच्या ताब्यात तो किल्ला आहे, त्यामुळे गोपनीयता बाळगण्याकरता त्यांनी तो बंद ठेवलेला आहे. आणि काही विशिष्ट वेळेस तो खुला होतो असं मला सांगण्यात आलं, पण आम्ही ज्या काळात गेलो त्या काळात तो उघडा नव्हता. पण त्या परिसरात मी गेलो होतो, तिथला दरवाजा वगैरे पाहिला. अगदी म्हणजे यमुनेच्या काठावरच तो किल्ला आहे. यमुनेच्या काठावर तो किल्ला आहे. अकबराने कशासाठी बांधला? तिथे येणाऱ्या लोकांना संरक्षण देण्याकरता, त्यांना मदत करण्याकरता एका मुस्लिम शासकाने बांधलेला किल्ला आहे, आणि त्यांनी कुंभमेळ्याची सुरुवात केली असे इतिहासकार मानतात, कारण त्या प्रकारची कागदपत्र उपलब्ध आहेत. आणि पहिल्यांदा स्नान त्यांनी केलं, तो राजा होता, शहा होता, म्हणजे शाही स्नान त्याला म्हणतात. शाही स्नान हा जो शब्द आता काही महंतांसाठी, आखाड्याच्या प्रमुखांसाठी वापरतात, पण मुळात तो सम्राट अकबरासाठी वापरला गेला आणि त्यांनी कुंभमेळ्याचा प्रारंभ केला, अशा प्रकारचा इतिहास आता काही लोक सांगायला लागले आहेत. हा कुंभमेळ्याचा इतिहास आहे. आणि त्याला जोडून दुसरी एक कथा सांगण्यात येते, ती समुद्र मंथनाची कथा आहे. पण तिचा उहापोह या ठिकाणी थोडक्यात आपण करून घेऊया. तर समुद्र मंथन काय प्रकार आहे? त्याला अमृत मंथन असंही म्हणतात. तर मंथन म्हणजे घुसळण, म्हणजे ज्याप्रमाणे दुधाला विरजण लावल्यानंतर जे दही तयार होतं त्याला घुसळण करतात, गवळण. गवळण हे जे गाण्याचा प्रकार आहे आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणात तो आहे. आणि काही गवळण हा लोककला प्रकारी आहे. त्यात घुसळण घातलं गाई बाई कोण्या गवळ्याच्या पायी, म्हणजे गवळ्यांमुळे मी घुसळण घातलं अशी ती गाणी म्हणते. तर अशा तऱ्हेने मंथन हा शब्द आहे, या ठिकाणी विचार मंथन होत असावं. या प्रयागराज या तीर्थक्षेत्री विचार मंथन होत असावं. पण तसं न सांगता एक मिथक रचण्यात आलं. त्या मिथकाचा उलगडा फार महत्वाचा आहे, कारण तो असा की देव आणि असुर हे आपसात वर्षानुवर्षे भांडत होते. मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 98 99. की देव आणि असुर हे आपसात वर्षानुवर्षे भांडत होते, आणि मग शेवटी त्यांच्या समेट झाली, आणि समेट होण्याकरता ते एकत्र आले, असं सूत्र त्या अमृत मंथन किंवा समुद्र मंथन या कथेच्या मागे आहे. पण एक कारण सांगितलं गेलं आहे. ते कारण महत्वाचं असं आहे की देवांचा राजा इंद्र होता, आणि त्या इंद्राच्याकडून दुर्वास ऋषीचा अपमान झाला. आणि अपमान झाल्यामुळे इंद्राला त्यांनी शाप दिला, आणि त्या शापामुळे त्यांनी सांगितलं तुझं जे वैभव आहे, ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे, सर्वांचा नाश होईल. आणि मग त्यामुळे त्याचा सर्वनाश झाला. म्हणजे त्याच्याकडे संपत्ती राहिली नाही, ऐश्वर्य राहिलं नाही, राज्य सुद्धा राहिलं नसावं, म्हणजे जे काही राज्य असेल जिथे कुठे. आणि मग देवांकडे काहीच नाही. ते देवांना प्रश्न पडला, आता हे कुठून आणायचं सगळं? आपल्याकडे काहीच शिल्लक नाही. आपल्या तिजोरीचा जो काही वाटा आहे किंवा खजिना आहे तो रिकामा होत चाललेला आहे. आपल्याकडे मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतानाची गोष्ट सांगण्यात येते की तेव्हा आपल्या तिजोरीचा खजिना रिकामा झाला होता, आणि त्यांनी 90 मध्ये जे काही जागतिकीकरणाची जी लाट आली होती ती स्वीकारली, आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणात डॉलर गोळा झालं. आता हे जे वास्तव आहे, ऐतिहासिक वास्तव आहे, मनमोहन सिंग तेव्हा अर्थमंत्री होते. तर अशा वेळेस यात असंच वास्तव त्या काळात निर्माण झालं असावं. त्या काळाबद्दल नेमकं काही सांगता येत नाही, तशी ऐतिहासिक माहिती नाही. आणि हे मिथक आहे हे आपण लक्षात घ्या. तर अशा तऱ्हेने देवांना प्रश्न पडला, आपला खजिना रिकामा झाला, मग कसा मिळवायचा? मग त्यांनी ज्या असुरांशी ते वर्षानुवर्षे भांडत होते त्यांच्याशी युती केली. म्हणजे 2 परस्पर विरोधी गट
एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं आपण समुद्रात सगळं आपलं जे काही वैभव आहे ते चाललं गेलंय. कारण हिमालयाच्या वर किंवा अनेक पर्वतांवर अनेक प्रकारची रत्न असतात आणि ती रत्न मग पावसाच्या पाण्याने म्हणा की बर्फाच्या वितळण्याने समुद्रात जाऊन मिळतात. तर अशा प्रकारची एक समजूत आहे. आणि हिमालय पर्वत आज ज्या ठिकाणी आहे तिथे पूर्वी समुद्र होता, हे एक भूगर्भीय वास्तव आहे. त्या ठिकाणी बरेचसे फॉसिल्स सापडतात, अश्मावशेष सापडतात. त्यावरून मग अभ्यासकांनी सांगितलं तो समुद्राचा भाग आहे. हे कथानक हिमालयाच्याच पायथ्याशी तयार झालं असं नेमकं सांगता येत नाही. आणि याच्यामुळे अशी दोन तीन गोष्टी आहेत. एक तर देव आहे आणि असुर आहे. आता देव आणि असुर हे दोन्ही वर्ग जे आहेत ते मुळात इराण मधले आहेत. देव नावाचे लोक तिथे होते, सत्तेवर होते आणि त्यांना सत्तेवरून सत्तेच्या सिंहासनावरून खाली ओढलं. अशा प्रकारचा एक अभिलेख, त्याला सुवर्णपट म्हणतात. म्हणजे ताम्रपट शब्द आपण वापरतो, म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर कोरलेली गोष्ट, कोरलेला लेख, त्याला ताम्रपट म्हणतात. तर इराणमध्ये, इराणची राजधानी जी आहे तेहरान, त्या ठिकाणी राष्ट्रीय संग्रहालय आहे, पुरातत्व संग्रहालय. आणि मी गेल्या वर्षी तिथे गेलो होतो तेव्हा मला उत्सुकता होती की देवाचे काही पुरावे तिथे मिळतात काय. तर तिथे एक अभिलेख पाहायला मिळाला. तो दरायसचा अभिलेख म्हणून ओळखला जातो, दरायस सेकंड. आणि मग त्यात त्यांनी लिहिलंय की अहुर मजद त्यांचा जो देव आहे, अहुरांचा म्हणजे असुरांचा जो देव आहे, मजद म्हणजे मेधावी, मेधावी असुर या अर्थाचा तो शब्द आहे. यांनी देवांना सिंहासनावरून खाली खेचलं अशा अर्थाचा तो अभिलेख आहे. सोन्याचा आहे तो. पर्सेपोलिस हे जे ते पारशी लोकांचं, पर्शियन लोकांचं अतिशय महत्वाचं ठिकाण आहे, राजधानीचं ठिकाण, ज्या ठिकाणी राज्यारोहण होत असे जुन्या पर्शियन लोकांचा. ग्रीकांनी त्याला पर्सेपोलिस नाव दिलं. पोलिस म्हणजे शहर, पर्से म्हणजे पारशी, पारशी लोकांचं शहर. तर तेही मी पाहिलं. तर त्या ठिकाणी उत्खननात तो सुवर्णपट सापडला. त्याच्यामध्ये देवांना अहुरमजदांनी सिंहासनावरून खाली खेचलं अशा प्रकारचा उल्लेख आहे. याचा अर्थ देव नावाचे लोक तिथे सत्तेवर होते किंवा काही काळ त्यांची सत्ता होती, त्यांना पदच्युत करण्यात अहुरमजदांनी मदत केली अशा प्रकारचं आभार मानणारा तो सुवर्णपट आहे. दारायस सेकंडचा आहे. म्हणजे साधारणतः इसवी सनापूर्व 5व्या शतकातला आहे. आतापासून तो 2500 वर्षापूर्वीचा आहे, बुद्धाच्या नंतरचा आहे. तर देव आणि असुर असा संघर्ष मुळात हा इराणमध्ये होता. आणि त्या संघर्षाचा शेवट हा समेटामध्ये झाला. केव्हा तरी त्यांच्या समेट झाला. इतिहासकार म्हणतात की तिथलेच लोक भारतात आले आणि मग त्यांनी स्वतःला देव म्हणून इथे प्रतिष्ठित केलं आणि असुरांच्या विरोधात त्यांच्या सगळ्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं. ऋग्वेदापासून सगळ्या ग्रंथांमध्ये असुरांच्या विरोधात लिहून ठेवलं. ऋग्वेदामध्ये 90 वेळा असुर शब्द चांगल्या अर्थाचा आहे आणि 25 वेळा वाईट अर्थाचा आहे. एकाच ग्रंथामध्ये ज्या अर्थी एखाद्या शब्दाचा अर्थ बदलत असेल त्याचा अर्थ त्या ग्रंथाची रचना फार मोठ्या काळात झाली असावी, सलग झाली नसावी. तर ही रचना जी आहे ऋग्वेदाची, ती अफगाणिस्तानात झाली आणि काही त्याचा भाग आहे तो पंजाबमध्ये, म्हणजे पंच नद्यांच्या प्रदेशामध्ये झाला असं इतिहासकार मानतात. आता अफगाणिस्तान हा पूर्वी इराणचाच भाग होता. हे फिरदोसी नावाचा एक इराणचा मोठा कवी होऊन गेला, त्याचा शहानामा जो ग्रंथ आहे त्यात त्यांनी अफगाणिस्तान पर्यंत इराण होता असं लिहून ठेवलंय. याचा अर्थ भारताची सीमा इराणला लागून होती. आणि इराण जो आज आहे, इराण आहे, इराक आहे, तिकडे पलीकडे इजिप्त आहे आणि आपण त्याला इकडे उझबेकिस्तान आहे, हे तुर्कस्तान आहे. हे भारताच्या जवळपास, म्हणजे इराण तर दूर आहे पण भारताच्या जवळ असलेला प्रदेश म्हणजे तुर्कस्तान. त्या सगळ्या प्रदेशामध्ये असुरांची संस्कृती होती आणि ती संस्कृती जी आहे ती प्रभावी होती आणि देवांना त्यांनी अगदी मागे टाकलं होतं. तर त्यांचा जो समेट झाला असेल तर त्याची जी भूमी आहे ती इराण आहे असं माझं मत आता अभ्यासांती झालंय. कारण इराणच्या आखातामध्ये कॅस्पियन सी आहे, कश्यप समुद्र ज्याला आपण म्हणू. आणि कश्यप हे जे एक पात्र आहे जे आपल्या पुराणांमध्ये येतं, अनेक ठिकाणी येतं, तर त्याचं मूळ हे इराणमध्ये आहे हे अभ्यासकांनी मान्य केलं आहे. म्हणजे त्याचा मुलगा भृगू होता, भृगुनाथ पुढे मगी म्हटलं गेलं. आणि मगी म्हणजेच आपल्याकडे जे आता चित्पावन आहेत महाराष्ट्रात ते मगी आहेत, पूर्ण भारतभर मगी आहेत. मगांनी धारण केलेला प्रदेश म्हणजे मगध म्हणजे बिहार, अशा प्रकारची एक व्याख्या सांगितली जाते. राजवाडे इतिहासाचार्य राजवाड्यांनी ती मान्य केली. तर हे सगळं वास्तव पाहिलं तर समुद्र मंथनाच्या कथेमध्ये एक गोष्ट सांगितली आहे की जेव्हा तो मंदरगिरी, मंदर नावाचा जो एक पर्वत होता, मंदरागिरी असे त्याला म्हणतात, तो समुद्रात खाली जायला लागला तेव्हा त्याला कश्यपानी साथ दिली. कश्यप म्हणजे कासव, कासवाची पाठ कडक असते आणि त्या आपल्या पाठीवर त्यांनी अख्खा मंदरगिरी हा पेलून घेतला. हा
कॅस्पियन सी हा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी जो समुद्र आहे त्याच्या काठावर कश्यप नावाचे लोक राहत असावेत असा अभ्यासकांचा एक कयास आहे. कारण कश्यप म्हणजे कासव ज्यांचं कुलचिन्ह आहे अशा प्रकारचे ते लोक होते आणि त्यांनी मदत केली असावी देव आणि असुर यांच्या संघर्षामध्ये समेट घडवून आणण्यात. आणि त्यात एक महत्वाचा ती घुसळण करण्यासाठी वासुकी नागाचा उल्लेख येतो. तर वासुकी नावाचा नाग जो होता, नाग संस्कृती ही भारतात होती, आजही तिचे अवशेष आहेत, नाही असं नाही, पण त्याचं मूळ आपल्याला इराक आणि इजिप्तमध्ये सापडतं, प्रामुख्याने इजिप्तमध्ये सापडतं. आणि तिथून मग भारतापर्यंत ती कशी आली काय आली हा आणखी स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. या ठिकाणी फक्त अमृत मंथनाच्या कथेचा सारांश मी थोडक्यात सांगतो, त्याचा पुन्हा उहापोह आपण पुढल्या भागात करू. तर या ठिकाणी वासुकी नागानी स्वतःची दोरी केली, एकीकडे देव आणि एकीकडे असुर असे घुसळण करायला लागले. त्यातून अनेक रत्न निघाली, 14 रत्न निघाली. त्या रत्नांचा उल्लेख सुद्धा पुराणांमध्ये येतो. तर त्या ठिकाणी त्यावेळी गंमत अशी आहे, ह्या कथेची गंमत अशी आहे की देव ज्या ठिकाणी होते त्यांनी शेपटाचा भाग धरला. असुर ज्या भागात होते तो भाग हा वासुकी नागाच्या तोंडाचा भाग होता. तोंड धरल्यामुळे तो आपल्या तोंडातून ज्वाला फेकत होता, धूर फेकत होता. त्या धुराचा त्रास असुरांना होत होता, अशा प्रकारची माहिती पुराणं सांगतात. आणि नंतर त्यांनी विषवामन केलं. विष असतं, विषाच्या ग्रंथी असतात सापामध्ये. ही जी संकल्पना आहे किंवा वास्तव आहे हे मान्य करून त्यांनी विष वमन केलं. ते विष मग कुठे जायचं? मग कुठे जायचं म्हणजे आता समुद्रात पडलं, समुद्रातले प्राणी नष्ट होतील. जमिनीवर टाकलं तर जमीन नापीक होईल. म्हणून मग शंकराने पुढाकार घेतला, शिवानी आपल्या गळ्यामध्ये आपल्या तोंडात ते ग्रहण केलं. त्यामुळे त्याचा कंठ निळा झाला. अशा प्रकारचं एक मिथक आहे. आणि मग त्याचा दाह त्याला सहन होईना म्हणून त्यांनी आपल्या गळ्याला नागाला म्हटलं, तू माझ्या गळ्याला वेटोळं घाल, जसं मफलर घालतात राजकारणी लोक. तर शंकराने मफलर सारखा तो नाग आपल्या गळ्याभोवती लपेटला आणि त्याचा दाह शांत झाला, अशी कथा आहे. या कथेचं तात्पर्य काय आहे हे आपण पुढल्या भागात पाहू. या ठिकाणी मला वाटते हे पुरेसं आहे, पुढे इथे आपण थांबूया. धन्यवाद. मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो, सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात. दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा. ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. 8626 98 57 34.